तुम्हाला माहित आहे का कलश स्थापनेचं महत्त्व? कलश स्थापना करणे म्हणजे तुमच्या कुलदेवीची सेवा करणे. तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची सेवा करायची असेल, तिला प्रसन्न करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश स्थापन करावा. तांब्या घ्यावा, त्याच्यामध्ये ₹1 नाणं, हळदी कुंकू आणि थोडं अक्षदा व्हावं. बाजूला 5 पानं, नागवेलीची पानं, 1 नारळ, नारळाला हळदी कुंकू आणि तांब्याला पण हळदी कुंकाचे 5 बोटे लावावेत. दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्याचं पाणी बदलायचं असतं आणि त्याचे पानं बदलायचे असतात आणि त्याला हार, पान, फूल, गजरा असं लावायचं असतं. तर तुम्ही ही जर सेवा केली, ती तुमच्या कुलदेवीपर्यंत ती सेवा पोहोचती आणि तुम्हाला पण असं वाटतं की तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत आहात. जे कलशाची सेवा म्हणजे तुम्ही साक्षात कुलदेवीची सेवा केली अशीच मानली जाते. तर इथून पुढे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश नक्की मांडा. तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी भेटेल आणि तुमची भक्ती आईपर्यंत पोहोचेल. तर बोल मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं.